पैसे बुडाले की किती दिवसाची वॉरंटी? 6 महिने 7,000 पासून चालू आहे. 7 चालू आहे 7,400 ला. मोठं वर्जन एक्सेस मॅक्स सेकंड हँड फोन कडे बजाज वरती तुम्हाला भेटणार. 25 चालू आहे 6,000 पासून, जे 28,000 पासून चालू आहे 45,000 पासून. काय लागले पुण्यामध्ये सगळीकडे नुसते डुप्लिकेट आयफोन भेटतायत. इकडे जाऊया. काय लावले पुण्यामध्ये यार? कोण आहे इकडे? कोण आहे? काय साला मोबाईल घेतला, एक दिवस वापरला, दुसऱ्या दिवशी बंद पडला. कोण आहे इकडे? कोण आहे? सर काय झाला? सर हा बघा, मी हा आयफोन घेतला, एक दिवस वापरला, दुसऱ्या दिवशी बंद पडला. कितीला घेतला होता तुम्ही हे फोन आणि कुठं घेतला तुम्ही हे फोन? सर हा मी घेतलेला बघा 2,000 रुपयाला आणि इथूनच पुण्यामधूनच घेतलेला. सर 2,000 मधून तुम्हाला ओरिजिनल आयफोन भेटणार नाही. हे आहे डुप्लिकेट फोन. हे ओरिजिनल फोन नाही, हे डुप्लिकेट फोन आहे. 2,000 मधून आयफोनची बॉडी पण येत नाही प्रॉपर्ली. 1,800-2,000 बॉडी आहे. तुम्हाला पूर्ण पैसे बुडाले की आता काय करायचं सर? सर आपल्याकडे तुम्ही बरोबर जागामधून आले. आपल्याकडे खूप व्हरायटी आहे आयफोनची. कुठे आयफोन? या ना सर, दाखवते तुम्हाला. सगळं आयफोन अवेलेबल आहे आपल्याकडे. एवढा मोठा स्टॉक, जबरदस्त. सर्व ओरिजिनल आयफोन आहेत का सर? सगळं ओरिजिनल आयफोन्स आहे सर आपल्याकडे. आणि सगळं आयफोन्स सोबत तुम्हाला वॉरंटी पण भेटणार. किती दिवसाची वॉरंटी? 6 महिने. 6 महिन्याची वॉरंटी? 6 मंथची आपण सगळं कस्टमरला वॉरंटी देतात. मला त्याच्यावर फक्त एक दिवसाची वॉरंटी मिळाली. सर 2,000 मधून आपल्याला काय बसणार? हे तुम्हाला चायनाचे फोन दिले यार. ओरिजिनल आयफोन मधून तुम्हाला आपल्याकडे आहे 6 महिन्याची वॉरंटी पण भेटणार. तुम्हाला मॅकबुक्स आहे, आयफोन्स आहे, आयपॅड्स आहे, वॉचेस आहे, ऍपलचे सगळं व्हरायटी आहे. आपण ओनली ऍपल मधून डील करतात. आणखी आपण सॅमसंग, ओप्पो, विवो मधून आपण डील करत नाही. इंस्टाग्राम वरती खूप असं पेजेस चालले की 10,000 मधून 14 प्रो घ्या, 15,000 मधून 15 मी पण तशीच ऍड बघून गेलो. तेच आहे सर, की कसं आहे आपण पैसे लोकांना पाठवतात की भाई ऍडव्हान्स पाठवतोय तुम्हाला, तुम्ही मला फोन पाठवा. फ्रॉड होऊन जातात. लोक जाऊन 2,000 5,000 मधून 14 प्रो घेऊन येतात. फ्रॉड. आयफोन 14 प्रो लाख रुपयाचा फोन आहे. 1,10,000 1,20,000 फोन आहे. सेकंड हँड मधून 60, 70, 80,000 मधून बरोबर. पण 10,000 मधून जे तुम्हाला असं ऍड आली की 10,000 मधून आयफोन 14 प्रो, ते इम्पॉसिबल आहे. तसं फ्रॉड मधून आपल्याला वाचवायचं आपल्याला. आणि आपले पैसे पण जे आहे ते इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे. तर जे पण आहे फोन तुम्ही शॉप मधून जावा, बघा आणि मग घ्या. पैसे कोणाला पण ट्रान्सफर करायचे 1,500-2,000 मधून असंच भेटणार तुम्हाला सर. वेलकम टू क्लासिक एंटरप्राइजेस. आज आपण तुमच्यासाठी आणलोय खूप आयफोनचे स्टॉक. सगळं फोन्स अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकतोय. लॅपटॉप्स, आयपॅड सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि मी सुरुवात करेल तुम्हाला डिटेल्स द्यायचे आयफोन 7ची. आयफोन 7 चालू आहे 7,400 ला. आयफोन 7 याचे बॅटरी हेल्थ 85%, 83, 85, 90, 9500 सगळं आपल्याकडे असतात. तर 7 आहे. 7 प्लस आहे आपल्याकडे, जे 10,000 पासून स्टार्ट होतात. मग आपल्याकडे आयफोन 8 आहे, जे 10,400 मधून स्टार्ट आहे. 8 प्लस आहे 13,000 ला स्टार्ट. तुम्ही बघू शकतो याच्यामधून सगळं कलर आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळं फोन्स मधून सगळं कलर आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि कुठला कलर जेव्हा नसतात, समजो तुम्हाला 8 प्लस मधून गोल्ड पाहिजे, आता ब्लॅक आहे. जेव्हा गोल्ड येईल तुम्हाला कॉल येईल. आयफोन एक्स मधून आपल्याकडे आहे 64 GB 256 GB 17,000 पासून चालू आहे आयफोन एक्स. मग XR आहे 2 सिम कार्डचा व्हर्जन. हे खूप आता डिमांड मधून फोन आहे, कारण की हे फोन आहे ज्याला लेटेस्ट अपडेट, जे iOS लेटेस्ट चालू आहे, हे फोनला लेटेस्ट अपडेट आहे आपल्याकडे. तर iOS 17चे जे पण व्हर्जन जातात, 17.2 न्यू व्हर्जन लॉन्च झाले, तर ते पण ह्याच्यामधून अपडेट होणार. मग आहे आयफोन एक्स, जे 20,000 पासून चालू आहे. एक्सचेच मोठं व्हर्जन एक्सेस मॅक्स, जे 24-25,000 पासून चालू असतात. आयफोन 11 20,900 पासून चालू आहे. आयफोन 11 सगळं कलर्स आहे, पर्पल आहे, ब्लू आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे. आयफोन 11 प्रो जे 27,900 पासून चालू आहे 64 GB. आणि 30,000च्या रेंजमधून तुम्हाला बसेल 256 GB. मग आयफोन 11 प्रो मॅक्स आहे, जे 30,000 पासून चालू आहे 64 GB. आणि 34,000च्या रेंजमधून तुम्हाला बसेल 256 GB. आयफोन SE 2020 हे सगळ्या लोकांचे फेवरेट मॉडेल आहे, कारण की स्वस्तमधून तुम्हाला लेटेस्ट अपडेट जे पण आहे ते भेटतात. जे लोकांची बजेट जास्त नाही आहे, 30,000 या ज्याला सेकंडरी फोन पाहिजे, ते आयफोन SE 2020 प्रिफर करतात, कारण की हे 2020चा मॉडेल आहे आणि ह्याला लेटेस्ट अपडेट अवेलेबल आहे. तर हे 12-13,000 पासून चालू होतात आपल्याकडे. 64 GB आणि 128 GB चालू होतात 15,000 पासून. तर चेक करा सर्व कॅशलेस कंडिशनमध्ये सर्व काही मोबाईल तुम्हाला इथे मिळणार A1 क्वालिटीमध्ये. नेक्स्ट पुढे सर. पुढे आपल्याकडे 5Gचा मॉडेल आहे 12 मिनी 25,000 पासून चालू. 24,900 25,000 पासून चालू आहे.
मग दुसरं 5G फेवरेट मॉडेल लोकांचे आयफोन 12 जे 28,000 पासून चालू आहे. 28,400च्या रेंजमधून आयफोन 12 तुम्हाला भेटून जाईल. मग कलर सगळं अवेलेबल आहे. मग 12 प्रो अवेलेबल आहे जे 40,000च्या रेंजमधून अवेलेबल आहे. 128 GB आणि 256 GB 43-44 पासून चालू आहे. 12 प्रो मॅक्स अवेलेबल आहे 48,000च्या रेंजमधून. 48,000च्या रेंजमधून 12 प्रो मॅक्स चालू आहे. 38,000च्या रेंजमधून तुम्हाला बसेल 13 मिनी. 38,400 मधून 13 मिनी आणि 36,400 मधून तुम्हाला बसेल आयफोन 13. आता मिनीचे डिमांड खूप जास्त चालू आहे तर मिनीचे प्राइस जास्त आहे. युजली लोक सांगतात की असं कसं की 13 मिनी हे फोन होऊन तुम्हाला जास्त प्राइस. 13चे डिमांड आहे पण 13 मिनीची जास्त डिमांड आहे तर 13 मिनीचे प्राइस थोडं जास्त आहे कारण की पोर्टेबल फोन जे लोकांना पाहिजे ॲज अ सेकंडरी फोन पाहिजे कॉम्पॅक्ट साईजमधून तर लोक 13 मिनी घेतात. 13 हे पण आता खूप जास्त चालू आहे फोन. 36,000च्या रेंजमधून आयफोन तुम्हाला 13 भेटून जाईल. मग आयफोन 13 प्रो जे 62,000 पासून चालू आहे. आयफोन 13 प्रो ह्याच्यामधून माझ्याकडे कलर्स पण आहे. ब्लू आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, सगळं कलर्स आहे याच्यामधून अवेलेबल. 13 प्रो मॅक्स चालू आहे 68,000 मधून. 68,000 मधून चालू आहे 13 प्रो मॅक्स. ह्याच्यामधून पण कलर सगळं अवेलेबल आहे. आयफोन 14 चालू आहे 45,000 पासून. 44,900 45 हे रेंजमधून आयफोन 14 चालू आहे. आयफोन 15 प्रो जे सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आहे जे आता लॉन्च झाले 2-3 महिने झाले त्याला लॉन्च होऊन हे पण आपल्याकडे 256 GB अवेलेबल आहे. हे ह्याचे प्राइस 1,01,000 आहे. तर हे पण आपल्याकडे 256 128 मधून अवेलेबल आहे पण ह्याचे क्वांटिटी कमी असतात. आता 12चे माझ्याकडे 10-10 15-15 फोन्स आहेत. 13 आहे सगळे ह्यांचे 1-2 पीसेस येतात एव्हरीडे. तर हे तुम्हाला फोन पाहिजे तर कधी पण 15 प्रो मॅक्स ते क्वांटिटीमधून भेटणार नाही. ते कसं एखादा फोन तुम्हाला पाहिजे ओके आपल्याला डीलर्स कॉल करतात आपल्याला क्वांटिटी पाहिजे. क्वांटिटीमधून तुम्हाला सगळं फोन्स भेटणार पण 15 प्रो 14 प्रो हे सिरीज क्वांटिटीमधून भेटणार नाही कारण की एव्हरीडेचे 2-3 फोन्स येतात आणि ते विकून जातात. तर हे आहे. मग सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट लोकांचे जे युनिक आहे जे पूर्ण पुणेमधून कुठं पण नाही आहे ते आहे कन्व्हर्टेबल बॉडीज फोन. हे आहे आयफोन XR ज्याला आपण कन्वर्ट केले आहे 13 प्रो मॅक्स मधून. तर हे बॉडी किट असतात. हे बॉडीमधून आपण XR ला कन्वर्ट करतात 13 प्रो 14 प्रो 15 प्रो मधून. हे रोलेक्स एडिशन आहे. ह्याच्या माझ्याकडे ह्याचे वेगळ्या बॉडीज आहे. वसाचे बॉडी आहे हे आहे पण हे आहे रोलेक्स एडिशन. हे पण XR आहे जे कन्वर्ट केलं आहे आपण 14 प्रो लिमिटेड एडिशन मधून. असं मी तुम्हाला बॉडीज पण दाखवणार पण खूप बॉडीज आहे आपल्याकडे. हे पण XR आहे ज्याला आपण कन्वर्ट केलं आहे आयफोन 15 प्रो चे कलर मधून. जबरदस्त. सर एकदा लोकांना XR पण दाखवून द्या XR कसा दिसतो आणि कन्वर्ट केल्यानंतर. XR हे आहे. हे आयफोन XR आहे ओल्ड आणि हे आहे जे आपण कन्वर्ट केलंय 15 प्रोला. दोन्ही सेम मॉडेल्स आहे. दोन्ही मधून तुम्ही बघू शकता. आता ह्याचे मी सेटिंग्स मधून दाखवतो तुम्हाला की जनरल मधून जाऊन अबाउट मधून जाऊन इथं आहे आयफोन XR. तर ह्याला असं मार्केटमधून पण खूप चाललं. एक फ्रॉड पण चालू आहे मार्केटमधून. जे लोक 15 प्रो घेतात 14 प्रो घेतात ते सांगतात सर मला 15 प्रो 40,000ला भेटतं 50,000ला भेटते. ते लोक घेऊन येतात आणि मग निघतात की ते कन्वर्टेड बॉडी फोन आहे. हे बॉडी किट येतात 4,000 पासून बॉडी चालू आहे 15,000 पर्यंत. तर हे बॉडीज कन्वर्ट होतात. तर तुम्ही बाहेरमधून पण जेव्हा फोन घेतात चेक करून घ्या की तुम्ही कुठला फोन घेतात. सेटिंग्स मधून जावा अबाउट मधून जावा त्याचा मॉडेल नंबर चेक करा. ते सेम मॉडेल ॲपलचे वेबसाईटमधून चेक करा कारण की XRचे खूप कन्वर्टेड फोन चालू आहे. आपण जेव्हा बोलून देतो की सर हे कन्वर्टेड फोन आहे हे 15 प्रोचे प्राइस नाही हे XRचेच प्राइस आहे. तर बाहेरून तुम्ही फोन घेता चेक करून घ्या की तुम्ही कुठला फोन घेता. तर XRचे खूप बॉडीज आहे माझ्याकडे. वसाचे एडिशन रोलेक्स एडिशन आणि 13ला पण तुम्हाला कन्वर्ट करायचं फोन तुमचं हे XR आहे जे आपण 13 फोनला कन्वर्ट केले आहे. आयफोन X, XS, XR, 11 प्रो हे सगळं फोन्स तुम्ही कन्वर्ट करू शकतो. हे सगळं फोन्सला बॉडी किट अवेलेबल आहे. आपण ते फोनची बॉडी जे ओल्ड बॉडी ते तुम्हाला रिटर्न देईल आणि तुम्हाला कन्वर्ट करून भेटेल येतं फोन. तुम्ही कन्वर्ट करा 3 कॅमेराचे यूज करा. त्याच्यामधून कॅमेरा जे ऑफिशियल कॅमेरा तेच चालणार. जे 2 कॅमेराज एक्स्ट्रा असतात या 1 कॅमेरा एक्स्ट्रा असतात ते डमी कॅमेरा असतील ते चालणार नाही. लोकांचे क्वेश्चन असतात सर मग 3 कॅमेरा चालणार का म्हणजे जे झूमचे कॅपॅसिटी ते वाढून जाणार का. नाही तुमचे फोन जे आहे मशीन XRच राहणार. फक्त जे बाहेरची बॉडी आहे ते तुमची 13 14 प्रो 15 प्रो जे पण आहे ते बॉडी असणार. XR वगैरे असेल तुमच्याकडे आणि जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल लेटेस्टच्या मोबाईलमध्ये
13 प्रो वगैरे 14 प्रो 15 वगैरे, तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते पण कन्वर्ट इथे तुम्ही करू शकतो सगळ्या बॉडीज. आपल्या ते 1 ते 2 तास मधून कन्वर्ट करून भेटेल तुम्हाला फोन. आणि कलर्स पण सगळं अवेलेबल आहे बॉडीज मधून. कुठल्याचे कलर सिल्वर असतात, कुठल्याचे गोल्ड असतात, कलर सगळं अवेलेबल आहे. जर कुठला कलर अवेलेबल नाही आहे बॉडीचे, एक दिवस मधून तुम्हाला बॉडी भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. वॉचेस पण तुम्ही बघू शकतो आपल्याकडे सगळं आहे. सिरीज 1 2 3 4 5 6 7 8 सगळं आहे. वॉचेस चालू आहे 6,000 पासून. जसं सिरीज 1 आहे 5,500-6,000 पासून चालू आहे. सिरीज 2 आहे 8,000-8,500. सिरीज 3 आहे ते 9,000-9,500. सिरीज 4 13,000-14,000. सिरीज 5 जे आहे ते 16,000-17,000. सिरीज 6 22,000-23,000. तर सगळं आहे. त्याच्यासोबत वॉरंटी पण तुम्हाला 6 महिन्याची भेटणार. आणि सगळं वॉचेस पण चेक असतात, त्याची बॅटरी लाईफ वगैरे सगळं चेक असतात. तर वॉचेस आहे, आयपॅड्स आहे, मॅकबुक्स आहे. मॅकबुक्स पण आपल्याकडे M1 वगैरे असतात. पण मॅकबुक्स कसं आहे, मॅकबुक्सची क्वांटिटी जास्त नव्हती. कारण की मॅकबुक्स आता खूप डिमांड मधून आहे, तर मॅकबुकची क्वांटिटी कमी असते. कुठल्या लोकांना असं असतात की मॅकबुक मला होलसेल मधून पाहिजे. फोन्स तुम्हाला विथ होलसेल भेटून जाईल, पण मॅकबुक तुम्हाला होलसेल मधून भेटणार नाही. सिंगल पीसेस आपल्याकडे अवेलेबल असतात. आता माझ्याकडे 15 ते 20 पीसेस अवेलेबल आहे. सिंगल पीसेस तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊन घेऊ शकतो. मॅकबुक आपल्याकडे चालू आहे 15,600 पर्यंत. 15,600 पर्यंत मॅकबुक चालू आहे, जे ओल्ड मॉडेल आहे मॅकबुकचे. आता जे लेटेस्ट मॉडेल्स आहेत त्याचे ते 50, 60, 70 असं वेगवेगळं असतात. M1 आहे, M2 आहे. तर हे आपल्याकडे आहे पूर्ण व्हरायटी. आणि सर इथे जेवढे काही मी आयफोन्स इथे पाहतोय ह्यांची बॅटरी हेल्थ वगैरे किती असेल? बॅटरी हेल्थ सर सगळ्यांची 80+ असते. कारण की 80 मधून बॅटरी कसं सर्व्हिसला फोन येतात. सर्व्हिस म्हणजे त्यांचे जे बॅटरी बॅकअप आहे ते कमी भेटतात लोकांना. तर एक्झॅक्टली असं आहे की 80चे पुढेचे जे फोन्स आहे, कुठले फोन्स माझ्याकडे असं पण आहे, माझ्याकडे कंडिशन असती. एक कंडिशन, बी कंडिशन, सी कंडिशन. सी कंडिशन म्हणजे काय, त्याची बॅटरी थोडी कमी असणार, 82, 83, 84 असणार. बी म्हणजे 88 to 90. ए क्वालिटी म्हणजे त्याची बॅटरी 100% असतात. त्याचे बॅटरी ओरिजिनल असतात आणि चेंज असतात. रिफर्बिश फोन्स असतात, त्याच्यामधून आपण बॅटरी नवीन आहे आणि ओरिजिनल आहे. कॉपी बॅटरीमधून तुम्हाला आतमधून एक मेसेज येतात, दिस पार्ट इज नॉट जेन्युइन. हे कॉपी बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. ओरिजिनल बॅटरीमधून असं काही मेसेज येत नाही. आयफोनमधून आता लोक मला विचारतात, सर ह्याचे डिस्प्ले तर चेंज नाही आहे, बॅटरी चेंज नाही, हे चेंज. आता काय विचारायचे पॉईंट नाही, कारण की सगळं तुम्ही फोन कुठलं पण तुम्ही बाहेरमधून फोन घेतात त्याचे अबाउटमधून जावा. जर काय चेंज असेल, हे मी लेटेस्ट फोनचं सांगतो, 12चे पुढच्या जे फोन्स आहे, तर लेटेस्ट फोन्समधून जर बॅटरी किंवा डिस्प्ले त्याचे चेंज असेल तर तुम्हाला डिरेक्टली नोटिफिकेशन येऊन जाईल, दिस पार्ट इज नॉट जेन्युइन. जर कंपनीकडे चेंज केले आहे, जसं की आपण स्टोअरमधून जाऊन आपण चेंज केले आहे, तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. पण जर तुम्ही बाहेरमधून डुप्लिकेट पार्ट हे केले, चेंज केलं, तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार की दिस पार्ट इज नॉट जेन्युइन. तर ते पण तुम्ही बाहेरमधून कुठं पण फोन घ्या, पण ते चेक करा एकदा अबाउटमधून जाऊन की कुठलं पण. आणि हे 12चे पुढचे मॉडेल्सला असं येतात, 11चे पुढचे मॉडेल्स इनफॅक्ट डिस्प्ले बॅटरी वगैरे काय चेंज झाले तर आतमधून नोटिफिकेशन येतात, दिस पार्ट इज नॉट जेन्युइन. आणि सर सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की आपल्या शॉपवरती तुम्हाला बजाज EMI भेटून जाईल आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड EMI पण भेटून जाईल. बजाजचे जर तुमच्याकडे कार्ड आहे तर तुम्ही सेकंड हँड फोन पण घेऊ शकता. तुम्ही 5,000चे 10,000चे फोन घ्या, तुम्ही 50,000चे फोन घ्या. जर तुमची लिमिट आहे आणि तुमचे ॲड्रेस पुणेचे आहे तर तुम्हाला EMI मधून फोन भेटून जाईल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर आपण EMI तुम्हाला करून देईल, ते तर तुम्ही पण करू शकतो ॲप्लिकेशनमधून जाऊन. पण जर बजाज आहे तर सेकंड हँड फोन फक्त पुणेमधून आपल्याकडे बजाजवरती तुम्हाला भेटणार. मित्रांनो, तुम्ही डिमांड करा असं की बजाज फायनान्स वरती कुठे फोन मिळतील का, ते पण सेकंड हँड, तर क्लासिक एंटरप्राइजेसमध्ये तुम्हाला ते अवेलेबल मित्रांनो करून दिलेलं आहे. तर बिंदास तुम्ही येऊ शकता आणि सेकंड हँड फोन इथे मी तुम्हाला सगळं फोनचे प्राइसेस दाखवले. मी तुम्हाला आता सगळं फोनचे स्टॉक पण दाखवतोय आपल्याकडे कुठलं आहे. हे लॅपटॉप्स आहे, मॅकबुक्स, इथं सगळं तुम्ही बघू शकतो की आहे सगळं फोन. जबरदस्त स्टॉक आहे, चेक करा फक्त तुम्ही. कडक प्रत्येक आयफोन मित्रांनो तुम्हाला इथे मिळून जाईल आणि वेगवेगळे कलर ऑप्शन पण इथे अवेलेबल आहेत. सर समजा होलसेलमध्ये घ्यायचं असेल एखाद्या शॉपवाल्या तर होलसेल पण सर आपल्याकडे होतात. आपल्याकडे फोन सगळं अवेलेबल आहे. जसं मी सांगितलं की फक्त लेटेस्ट जे आहे 14 प्रो सिरीज, 14 सिरीज, 15 सिरीज ते होलसेलमधून नाही अवेलेबल, कारण की ते लिमिटेड फोन्स असतात. ते दिवसात 2, 3, 4 फोन्स असतात. आणखी 12 पर्यंत सगळं फोन्स स्टार्ट जे आहे आयफोन 7 पर्यंत स्टार्ट आहे 8,000, 7,500, 8,000, 9,000च्या रेंजमधून. ते तुम्हाला 10, 20, 30 फोन्स पण पाहिजे तुम्हाला भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. इतका पण स्टॉक आहे आपला, दुसरा पण आहे आपल्याकडे, स्टॉक भरपूर असतात. आणि सर कसं आता ही जी व्हिडिओ ती पूर्ण महाराष्ट्रातनं लोक पाहणार आहेत, तर बरेच जण कसे आता इथे येऊ शकणार नाहीत,
तर ते डिमांड करतील की कुरिअर वगैरे करतात, तशी काही फॅसिलिटी आहे? सर कोरिअरची पण फॅसिलिटी आहे, पण सीओडी नाही, कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे आपल्याकडे. प्रीपेड डिलिव्हरीची फॅसिलिटी अवेलेबल आहे. प्रीपेड डिलिव्हरी कसं आहे की तुम्ही आपल्या अकाउंटमधून तुम्ही जे पण आहे तुमचं जे पण फोन पाहिजे तुम्हाला, तुम्ही ते करू शकतो आपल्या अकाउंटमधून. तुम्ही जे पण समजा तुम्हाला 8,000चे फोन पाहिजे, तर तुम्ही तुमच्या मित्रांना इथं पाठवा, ते पैसे देऊन फोन घेऊन जाईल, ते तुम्हाला हे करू शकतो. नाही तर आपल्या इथून कोरिअर होऊन जाईल, पण प्री पेमेंट डिलिव्हरी, पैसे अगोदर आले मग आपण डिलिव्हरी करतात. शॉप आपल्या इथेच आहे, तुम्ही इथे येऊ पण शकतो. खूप लोक सांगतात अरे सर फ्रॉड झाले तर का, मी 8,000 पाठवले मला फोन नाही आले तर का. असं काय नाही आहे. आपल्या शॉपला 12 वर्ष आता झाले आणि जे पण फोन आपण पाठवतो त्याचे प्रॉपर ट्रॅकिंग नंबर, त्याचे प्रॉपर व्हिडिओ वगैरे आपण कस्टमरला पाठवतात. सर तुमच्याकडे आयपॅड वगैरे अवेलेबल आहेत की नाही? येस सर, आयपॅड्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त 7,000 पासून चालू आहे ॲपलचे आयपॅड. ॲपलचे आयपॅड हे तुम्हाला बसेल 7,000, 7,500, 8,000. आयपॅड मिनी जे आहे ते 7,000 पासून चालू आहे. आयपॅड एअर सिरीज जे आहे ते 10-11,000 पासून चालू आहे. तर आयपॅडची पण आपल्याकडे व्हरायटी असते. आयपॅड प्रो वगैरे पण आपल्याकडे आहे 20, 22, 25, 30,000च्या रेंजमधून. आयपॅड एअर 3. तर आयपॅड्स पण असतात, पण आयपॅडची पण खूप क्वांटिटी नसती, लिमिटेड स्टॉक आहे आयपॅडचे. तर रिटेलमधून आयपॅड आहे आपल्याकडे सगळं अवेलेबल. एअर पण आहे, ज्याला नॉर्मल साईज पाहिजे त्यांच्याकडे हे चांगलं ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला मोठा साईज बिझनेस वगैरेसाठी पाहिजे तर हे बेस्ट ऑप्शन आहे. 10-11,000 मधून तुम्हाला हे भेटून जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ह्याच्यामधून तुम्ही तुमचे जे पण ॲप्लिकेशन्स आहे तुम्ही टाकू शकतो. तुमचे जे पण प्रेझेंटेशनचे फोटोज असेल हे तुम्ही सगळं टाकू शकतो. कस्टमरला प्रेझेंट करायला हे चांगलं ऑप्शन आहे की तुमचं जर काय बिझनेस वगैरे आहे तर तुम्ही कस्टमरला तुमचे जे पण प्रोडक्ट्स आहे आयपॅडमधून तुम्ही दाखवणं एक वेगळे इम्प्रेशन होणार. तर बेस्ट ऑप्शन्स आहे आयपॅड. जे मोठ्या साईजमधून पाहिजे, बिझनेसमॅन लोकांना पाहिजे, 10-12,000च्या रेंजमधून तुम्हाला ॲपल आयपॅड भेटून जाईल. तर मंडळी इथे खरंच जेन्युअन मोबाईल मिळतात आणि इथे ज्या प्राइसिंग आहेत ना त्या पण एकदम बेस्ट ठेवलेलं आहे सरांनी. आणि मी पण इथून फायनली मित्रांनो आयफोन घेतलेला आहे. बघायचं कुठला, हा बघा फायनली हा मी आयफोन 13 प्रो इथून घेतलेला आहे आणि हा पण मला एकदम बेस्ट प्राईजमध्ये इथे मिळालेला आहे. तर सर थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम सर. आणि सर खरंच खूप चांगले मोबाईल आहेत Thank you. आणि जेन्युअन मोबाईल आहेत आणि मला पटल्या किमती वगैरे पण त्या तुम्ही ठेवलेल्या आहेत ना ते एकदम बेस्ट किमती आहेत. सर येस सर. मोबाईल तर मी घेतला, पण गिफ्ट कुठे आहेत? सर गिफ्ट तुमच्यासाठी हे गिफ्ट्स आहे आणि आपले इथे एक नाही हे सगळं गिफ्ट एवढे सारे गिफ्ट. तर सगळं फोन सोबत आपण सगळं कस्टमरला बॅग पण गिफ्ट करतात आणि त्याच्यासोबत 5 गिफ्ट आपण कस्टमरला फ्री मधून देतात. क्या बात आहे, क्या बात आहे. फोन घ्या त्याच्या सोबत तुम्हाला बॅग, आपल्या शॉपची बॅग आहे, लॅपटॉप बॅग यूज करायला गिफ्ट मध्ये भेटणार. आणि प्लस तुम्हाला 5 गिफ्ट पण भेटणार. कुठलं पण 5 येऊ शकतो तुम्हाला, पण तुम्हाला काही ना काही भेटणार. 100% शुअर तुम्हाला बॅग असं एम्प्टी बॅग बसणार नाही. तुम्हाला बॅग मधून काही ना काही गिफ्ट बसेल. क्या बात आहे. म्हणजे गिफ्ट चेक करा, खूप सारे गिफ्ट इथे अवेलेबल आहेत. त्यातले कुठलेही 5 गिफ्ट तुम्हाला मिळतील जेव्हा पण तुम्ही इथून एखादा मोबाईल इथून परचेस. सगळं आपल्याकडे इयरपॉड्स, वॉचेस आपण वेगळं वेगळं आहे. सेल्फी स्टिक्स आहे, चार्जर्स आहे, कार चार्जर्स आहे, जे पण आहे आपण गिफ्ट मधून देतात कस्टमरला फ्री ऑफ कॉस्ट. तर तुम्ही क्लासिक एंटरप्राइजेस व्हिजिट करा, तुमचे फेवरेट फोन घ्या आणि गिफ्ट पण घेऊन जावा. आणि हे जे पण ऑफर्स आहे हे मराठी मार्केट हेल्पला जे फॉलो करतात आणि जे क्लासिक _एंटरप्राइज_ पुणेला इंस्टाग्रामला फॉलो करतात ते सबस्क्रायबरसाठी आहे. जर दुसरं सबस्क्रायबर्स येणार त्याच्यासाठी काही ऑफर नाही. तुम्ही फॉलो करा मराठी मार्केट हेल्पचे पेज आणि क्लासिक एंटरप्राइजेस पुण्याचे पेज. त्याच्यामधून रेग्युलर अपडेट्स पण येतात. कुठल्या मॉडेलचे प्राइस ड्रॉप झाले, कुठले डिस्काउंट झाले ते पण आपण देणार. प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब. नक्कीच. तर मित्रांनो यांची जेवढे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील. इथे आल्यानंतर मोबाईल घेतल्यानंतर सरांना दाखवायला विसरू नका की ह्यांचे जे इंस्टाग्राम पेज आहे, माझं जे चॅनल आहे त्याला फॉलो तुम्ही केलेलं आहे. तर आणि तरच मित्रांनो तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे. सर ॲड्रेसचं डिटेलमध्ये सांगितलंच नाही तुम्ही. ॲड्रेस आपले भवानी पेठ मधून स्टोर आहे, ICC केबलच्या समोर, पदमजी पोलीस चौकी इकडेच आहे. आणि कॅम्प मधून तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकतो, कॅम्प पुणे भवानी पेठ. नक्कीच. तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि कुठल्याही अशा भलत्या सलत्या ॲडला मित्रांनो फसू नका की आयफोन 15 प्रो मॅक्स वगैरे 2,000-4,000 रुपयामध्ये मिळतं, तसं मिळत नाही. 100% राईट. आणि कोणी पण तुम्हाला सांगितले की मला ॲडव्हान्स पैसे करा, ॲडव्हान्स कधी पण टाकायची काही गरज नाही आहे. फोन हातमधून घ्या, चेक करा, ॲपलचे वेबसाईटमधून जाऊन चेक करा की त्याचे IMEI नंबर मॅच होतात, सगळं मॅच होतात, मग फोनचे डील करा. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.